नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास चालू आहे। त्यातला 12वा उतारा आपला झालेला आहे। आता उतारा क्रमांक 13 चालू आहे। तर सर्वात पहिले आपण चांगल्या प्रकारे उतारा वाचून घेऊ, त्याच्यावरचे आपल्याला प्रश्न नंतर पाहायचे आहेत। तर या प्रश्नांचे सगळे उत्तर आपल्याला उतारेमध्येच सापडत असतात, त्याच्यामुळे हा सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा भाग आहे नवोदयमधला। त्याच्यामुळे याचे आपल्याला एक पण मार्क जाऊ द्यायचा नाही। तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले चांगला उतारा वाचून घेऊ। चघळायचा डिंक, त्याला च्युइंगम असं म्हणतो आपण। 1000 वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता। बघा, 1000 वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात, नाव लक्षात ठेवायचं, जंगलचं नाव काय, मेक्सिकोच्या जंगलामध्ये चघळायचं डिंक जे आहे त्यालाच आपण च्युइंगम म्हणतो। तर कोणी शोधून काढला होता? मायन लोकांनी। त्यांना सॅपोडिलाच्या झाडातून पाझरणारा एक द्राव मिळाला। तो द्राव पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला। त्या लोकांना एका झाडातून, त्या झाडाचं नाव होतं सॅपोडिला या झाडातून पाझरणारा एक द्रव पदार्थ दिसला। तो द्राव पाझरून बाहेर आल्यानंतर काय झालं, लगेच तो घट्ट झाला। म्हणजे बाहेर निघताना तो द्रव होता, थोडासा पातळ होता, नंतर बाहेर आल्याबरोबर तो घट्ट झाला। त्याला ते चिकल म्हणू लागले। त्यांनी मग त्याला काय नाव दिलं? चिकल, कारण तो बाहेर आल्यानंतर लगेच चिकटून बसला किंवा घट्ट झाला। तो चघळायला छान लागत असे। आजही चिकलेरो नावाचे लोक चिकल गोळा करतात आणि ते चिकल म्हणजे तो डिंक जमा करणाऱ्या लोकांना काय नाव दिलं त्यांनी? चिकलेरो नावाचे लोक अजूनही ते चिकल गोळा करतात। चिकल म्हणजे आपला चिखल नाही मातीचा, तर तो डिंक आहे त्याला चिकल असं म्हणलेलं आहे त्यांनी। पाणी काढून टाकण्यासाठी चिकल उकळतात। आता त्याच्यामध्ये पाण्याचे जे क्षार असतील किंवा पाणी असेल, त्याच्यामधलं जे पाणी आहे त्या डिंकामधलं, ते काढून टाकण्यासाठी त्या चिखलाला उकळलं जातं। त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पाऊंडाचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवतात। त्याच्यानंतर मग त्याचे 30 पाऊंडाचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवले जातात। हे तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात। नंतर हे जे तुकडे बनवलेले आहेत त्यांनी ते डिंकाच्या कारखान्यामध्ये पाठवतात। तिथे त्याच्यात गोडीसाठी आणि कितीतरी घटक मिसळतात। म्हणजे त्या डिंकामध्ये अजून गोडी म्हणजे गोडपणा येण्यासाठी अजून भरपूर सारे घटक त्याच्यामध्ये मिक्स करतात। त्यामुळे ते मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात। आणि त्याच्यामुळे काय होतं, मग ते त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक मिक्स केल्यामुळे मऊ बनतो डिंक, चविष्ट बनतो आणि रंगीतसुद्धा बनतात। ठीक आहे, अशा प्रकारे हा आपल्याला डिंकाविषयी माहिती या उतार्यामध्ये पाहायला मिळते। तर याच्यावरचे काही प्रश्न आहेत। त्यातला पहिला प्रश्न, रिकामी जागा नी चघळण्याच्या डिंकाचा शोध लावला। आता उतारा जर चांगला समजून वाचला आपण तर आपल्याला लक्षात येतं की याचं उत्तर कुठे आहे, तर पहिल्याच लाईनमध्ये आहे। ठीक आहे, इथे मी सांगितलं होतं, तुम्हाला लक्ष देऊन पहा। ठीक आहे, तर पहिल्याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे ऑप्शन ए मायन, बी सॅपोडिला, नंबर सी चिकलेरो आणि डी आहे डिंकाचे कारखाने। तर याचं उत्तर काय येईल? चघळण्याच्या डिंकाचा शोध कोणत्या लोकांनी लावला? इथे मायन लोकांनी शोध काढला होता। म्हणजे कोणतं येईल? याचं उत्तर ए येणार आहे। ठीक आहे, प्रश्न पहिल्याचं उत्तर येईल मायन, ऑप्शन नंबर ए, मायनने चघळण्याच्या डिंकाचा शोध लावला। प्रश्न दुसरा, रिकामी जागा म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर। तर कोणाला चिखल गोळा करणारे मजूर म्हणतात? नंबर ए सॅपोडिला, बी मायन, सी चिकलेरो आणि डी गम्मर। याच्यापैकी चिखल गोळा करणारे मजूर त्यांना काय म्हणतात? याच्यामध्ये आपण वाचलं होतं बघा, त्या लोकांना काय म्हणतात? आजही चिकलेरो नावाचे लोक चिखल गोळा करतात, चिकलेरो नावाचे। ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय येईल आपलं? ऑप्शन नंबर सी चिकलेरो। ठीक आहे, याचं उत्तर काय असणार आहे प्रश्न दुसऱ्याचं?
सी, ऑप्शन नंबर सी, चिकलेरो म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. तर प्रश्न तिसरा, चिखल तुकडे पाठवण्यात येतात म्हणजे चिखलाचे तुकडे कुठे पाठवण्यात येतात? ए, पुनर्चक्र केंद्रामध्ये, बी, डिंकाच्या कारखान्यात, सी, मेक्सिकोच्या जंगलात आणि डी, कॅन्डी स्टोअरमध्ये. आपण आता वाचलेलं होतं बघा, चिखल तुकडे कुठे पाठवण्यात येतात? तर चिखलाचे जे तुकडे आहेत ते डिंकाच्या कारखान्यात पाठवण्यात येतात. तर याच्यातलं उत्तर कोणतं आहे आपलं प्रश्न तिसऱ्याचं? ऑप्शन नंबर बी, डिंकाच्या कारखान्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे घटक मिक्स केले जातात आणि मग तो जो डिंक आहे तो मऊ बनतो, चविष्ट बनतो आणि रंगीत बनतो. प्रश्न चौथा, रिकामी जागा खेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात. म्हणजे कशासाठी बघा, काय कोणत्या गोष्टीला सोडून बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये हे घटक मिक्स करतात, असं कोणती गोष्ट आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्या वेगवेगळे घटक मिक्स केले जात नाहीत? तर याच्यातलं कोणतं उत्तर असेल? ऑप्शन नंबर ए, मऊ करण्यासाठी, बी, स्वादासाठी, सी, दाट करण्याकरता आणि डी, गोड करण्याकरता. तर याच्या करण्याखेरीज म्हणजे याच्या कोणत्या खेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात? याचं उत्तर काय येईल बघा, प्रश्न चौथ्याचं सी येईल, दाट करण्याखेरीज. दाट करण्याखेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात. याचं जर तुम्ही पाठीमागे उत्तर पाहिलं तर यांनी ए दिलेलं आहे, पण या उतार्यामध्ये जर आपण पाहिलं तर काय आहे बघा, कशासाठी कारखान्यामध्ये पाठवलं जातात आणि त्याच्यामध्ये घटक मिक्स करतात? तर मऊ होण्यासाठी, चविष्ट आणि रंगीत, हे इतक्या सगळ्यासाठी आपण काय करतो, याच्यामध्ये वेगवेगळे घटक मिक्स करतात. तर याच्यामध्ये दाट करण्याखेरीज हा शब्द कुठेच आलेला नाही आहे, म्हणून याचं उत्तर येईल प्रश्न चौथ्याचं सी. प्रश्न पाचवा, या उतार्यासाठी उचित शीर्षक होईल. आता याच्यासाठी उचित शीर्षक म्हणजे योग्य शीर्षक आपण याला कोणतं देऊ शकतो? ठीक आहे, पहिलं ए, डिंक, बी, चिकलेरो, सी, चिकलेरोची कहाणी आणि डी, चघळण्याच्या डिंकाची कहाणी. तर आपल्याला याच्यामध्ये काय कळालं, पूर्ण आपला जो चघळण्याचा डिंक आहे तो कशा प्रकारे तयार होतो, तो कसा तयार झाला, ह्याविषयी आपल्याला सगळी माहिती मिळालेली आहे, म्हणजे त्याची कहाणी आपल्याला सांगितली. तर याचं उत्तर काय होऊ शकतं मग पाचव्याचं? ऑप्शन नंबर डी, चघळण्याच्या डिंकाची कहाणी. ठीक आहे, अशा प्रकारे हा उतारा 13वा संपलेला आहे. चांगल्या प्रकारे तुम्ही उतारा वाचून त्याचे प्रश्न सॉल्व करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. याच्या पुढे पण पुढचा व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.